अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती देशभरामध्ये, राज्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाने साजरी होत आहे. या 301व्या वर्षाचा आज सांगता वर्ष, जयंतीचं सांगता वर्ष मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. आज सकाळी छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे कोकणवाडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे विद्यार्थ्यांना वह्याचा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता दुपारी 4 वाजता, सायंकाळी 4 वाजता पैठणगेट येथून भव्य अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मिरवणूक संपन्न होणार आहे. त्यामध्ये राग्या मुरळीच्या स्पर्धा, तसं धनगरी डफ पारंपरिक स्पर्धा याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं मी सर्व समाजाला विनंती करतो की 4 वाजता होणाऱ्या या स्पर्धेमध्ये, मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. नमस्कार, जय हिंद. तर या मिरवणुकीचं कोण उद्घाटन करणार आहे? 4 वाजता जी मिरवणूक संपन्न होणार आहे त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दादा दानवे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर कोकणवाडी येथे वाघ्या मुरळी आणि डक स्पर्धेमध्ये जे विजयी संघ आहेत त्यांचं बक्षीस वाटप हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेमध्ये किती जणांनी भाग घेतला? डबच्या स्पर्धेमध्ये कमीत कमी डफाचे 5 संघ सहभागी होतील आणि 4 ते 5 संघ वाघ्या मुरळीचे संघ सहभागी होतील. कोणत्या गावाचे? पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावात स्पर्धा घेणार आहे. बरं. तुम्ही समाज बांधवाला काय आवाहन करणार? समाज बांधव काय आवाहन करणार? या 301व्या जयंतीनिमित्त मी समाज बांधवांना एकच आवाहन करेन किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जी समाजाला संधी दिला किंवा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांचा हा जो संदेश आहे त्याचं आपण आपल्या आयुष्यामध्ये अंमलबजावणी करून प्रगती करावी हे माझं आव्हान आहे. मी भामदास भीमराव कोरे या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपाध्यक्ष आहे. मोबाईल नंबर 94 19 20 68 19.